आज आपण ऐकणार आहोत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रदूत नरेंद्र विवेकानंद या दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या लेखाचा दुसरा भाग. काही गोष्टी नीट लक्षात घ्यायला पाहिजे. 1894 मध्ये शिकागोहून आपला शिष्य अलसिंगा पेरुमल यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंदांनी स्पष्टपणे म्हटलं आहे, मी दार्शनिक नाही, तत्वज्ञ नाही आणि संतही नाही. मी गरीब आहे आणि गरिबांबद्दल मला प्रेम वाटतं. दारिद्र्य, अज्ञान आणि रूढी, अंधश्रद्धा यात रुतून बसलेल्या भारतातील 20 कोटी स्त्री पुरुषांबद्दल कुणाचं मन कळवळतं का? या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर 1896 या दिवशी लंडनहून अमेरिकेतील आपली शिष्या कुमारी मेरी हेल यांना पाठवलेल्या पत्राची सुरुवातच त्यांनी मी समाजवादी आहे या वाक्याने केलेली आहे. हे वर्षसुद्धा अनेक दृष्टीने महत्त्वाचं आहे. विवेकानंदांचं वय त्यावेळी 33 वर्षांचं आहे. अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणखी एक म्हणजे त्यापूर्वी 1890 ते 1893 अशी 3 वर्ष पारिव्राजक म्हणजे भटक्या संन्यासी, विविदिशानंद, सच्चिदानंद अशी नावं बदलून शेवटी विवेकानंद हे नाव त्यांनी स्वतःसाठी नक्की केलंय. या 3 वर्षात त्यांनी अस्वस्थ होऊन या देशातील प्रश्न आणि त्यावरची उत्तरं शोधली आहेत. 1893 साली हा अनाम संन्यासी अचानक एके दिवशी जगाच्या व्यासपीठावर विराजमान झाला. प्रगत देश पाहताना मानवी समस्यांची मांडणी त्यांनी मनात नक्की केली आणि त्यापुढील 3 वर्षांच्या चिंतनाचं फलित म्हणून त्यांनी पत्राची सुरुवातच केली, मी समाजवादी आहे असं सांगून. विवेकानंद समाजवादी आहेत, पण हा दार्शनिक हे अंतिम सत्य म्हणून स्वीकारत नाही. त्याच पत्रात ते पुढे म्हणतात, समाजवाद ही परिपूर्ण रचना आहे असं मी मानत नाही, पण आजवर मानवजातीने ज्या ज्या वेगवेगळ्या रचना शोधल्या आणि वापरल्या त्यात ती अधिक चांगली रचना आहे. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने मी समाजवादी आहे. त्याच पत्रात हा दार्शनिक समाजवादाची शक्तिस्थानं आणि मर्मस्थानं सांगतो. हा समाजवाद येईल त्यावेळी शूद्रांची, कामगारांची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांचा समाजातील दर्जा सुधारेल, शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल. हे सारं सांगून ते पुढे म्हणतात, मात्र या समाजरचनेत मानवी स्वातंत्र्याचा लोप होईल. असामान्य प्रतिभावान माणसं निर्माण होणार नाहीत. आणि हे सारं सांगत असतानाच हा प्रयोग आता झाला पाहिजे, त्यामुळे या रचनेतील त्रुटी आपल्याला समजतील आणि आपण त्या दूर करू, हा त्यांचा विचार आहे. या समाजवादाला धर्माची जोड द्यावी लागेल हे त्यांनी इतरत्र सांगितलं आहे. मात्र त्याचबरोबर उद्याचा धर्म सर्व धर्मांवर आणि विज्ञानावर आधारित असेल. त्यामुळे यापुढे धर्म हा स्थितिशील नसेल तर विज्ञानावर आधारित असल्याने तो गतिशील आणि परिवर्तनीय असेल. धार्मिक माणसं किंवा परिवारातील माणसं ज्यांचा विचारही करू शकणार नाहीत अशी पत्र, जी पत्र फक्त समाजवादी माणूसच लिहू शकतो, अशी पत्र यापूर्वी आणि यानंतरही विवेकानंदांनी लिहिलीत. डॉक्टर श्रीराम लागू ज्यावेळी म्हणाले देवाला रिटायर करा, त्यावेळी काय महाभारत झालं आणि ते कोणी घडवलं हे आपल्याला माहीत आहे. मात्र विवेकानंदांनी लागूंच्या 100 वर्ष आधी 27 एप्रिल 1896 रोजी आलम बजार मठातील आपल्या गुरुबंधूंना पत्र पाठवून कळवलं, आपले देव आता जुने झालेत, आपल्याला आता नवे देव, नवा वेद आणि नवा धर्म हवा आहे. कारण आपल्याला आता नवा भारत घडवायचा आहे. आणि फक्त खरा समाजवादीच वापरू शकेल अशा शब्दात 9 सप्टेंबर 1895च्या पत्रात त्यांनी लिहिलंय, फक्त सुशिक्षित हिंदूंमध्येच आढळून येणाऱ्या जात्यंध, धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक भेकडांमधील एक बनून जगावं आणि मरावं
यासाठी मी जन्माला आलो आहे असं का तुम्हाला म्हणायचंय? मला माझ्या देशाविषयी खोटा अभिमान नाहीये. मी जितका भारताचा आहे तितकाच जगाचाही आहे आणि या बाबतीत खोटेपणा मुळीच नाही. समाजवादी माणूस पाशवी वागणूक आणि घृणास्पद पिळवणूक यावर उभी असलेली जाती व्यवस्था मोडण्याचे मार्ग शोधत असतो. कोलंबो ते अल्मोरा या आपल्या विजय रथयात्रेत विवेकानंद कुंभकोणमला आलेत. मद्रासमधील सनातनी ब्राह्मणांचा हा बालेकिल्ला आणि तिथल्या ब्रह्मवृंदासमोर भाषण देणारा हा समाजवादी सांगतो, ब्रह्मवृंद हो, मी तुमच्या आणि माझ्या जातींची मृत्यूघंटा वाजवायला इथे उभा आहे. आपल्या जाती जर सुखाने मेल्या नाहीत तर त्या कुचतील. त्यामुळे आपल्याला आणि समाजाला सुद्धा त्रास होईल. आपल्याला सुखाने मरण यावं म्हणून आपण फक्त एक गोष्ट करूया. आपण सांगूया, आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी नोकरी करणार नाही. त्या सर्व नोकऱ्या दलितांच्यासाठी मोकळ्या ठेवणार आहोत. विवेकानंद हे 100% आरक्षण मागतात. मात्र समाजवादी विवेकानंद आरक्षणाच्या व्यावहारिक बाजूंचा पण विचार करतात. ते सांगतात, दलित आपल्या एवढे हुशार नाहीत, कारण आपण त्यांना शेकडो वर्ष ज्ञानापासून वंचित ठेवलंय. त्यामुळे आपल्याला जर 1 शिक्षक लागत असेल तर दलित मुलांना 7 शिक्षक लागतील. आपल्यापेक्षा 7 पट अधिक चांगल्या शिक्षणाची आपण त्यांच्यासाठी सोय केली पाहिजे. आणि विवेकानंद केवळ इथेच थांबत नाहीत. 1896 मध्ये आपला मित्र राखाल म्हणजेच नंतरचा ब्रह्मानंद याला पत्र पाठवून ते सांगतात, काही लोक म्हणतात निसर्गातच समता नाही, त्याला आम्ही काय करणार. त्यांना आपण सांगितलं पाहिजे, निसर्गात ती नसेल तर ती निर्माण करण्यासाठी आमचा जन्म आहे. म्हणजे दलितांच्यासाठी 7 पट नव्हे तर 10 पट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपल्याला करावी लागेल. मात्र हे सारं सांगणारे विवेकानंद ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद खेळत नाहीत. आपले महाप्रतापी पूर्वज तमिळ या लेखात ते म्हणतात, ब्राह्मणांना अनेक शतकं शिक्षण मिळालं. त्याचा एक फायदा आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला नेतृत्व देत आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. आपण जाती अंताची लढाई लढतोय. आपल्याला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवायचं नाहीये. समाजवादी माणूस सर्व धर्म समभाव मानतो. विवेकानंद या देशाच्या संदर्भात या प्रश्नाची मांडणी भेदक आणि नेमकी करतात. ते सांगतात, या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारांमुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारांमुळे झाली आहे. ते आपले अभागी भाऊ आहेत. दलितांच्या बद्दल जी कणव आपल्या मनात आहे तीच त्यांच्याबद्दल आपल्या मनात हवी. कारण धर्मांतरामुळेही त्यांची जात बदललेली नाही, त्यांनी आपापल्या जातीतच धर्मांतर केलंय. परिवार विचारही करू शकणार नाही अशी एक गोष्ट विवेकानंद सांगतात. ते सांगतात, इस्लाम हा समतेचा संदेश व्यवहारात आणणारा एक श्रेष्ठ धर्म आहे. असं सांगून या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी हे समाजवादी विवेकानंद सांगतात. 10 जून 1898 रोजी अल्मोरा इथून मोहम्मद सरफराज हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलंय, माझी अगदी पूर्णपणे खात्री पटली आहे की वेदांत मताचे सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले तरी जोपर्यंत इस्लाम धर्मातील प्रत्यक्षात आणलेल्या समतेची जोड त्यांना दिली जात नाही तोपर्यंत ते समाजाच्या दृष्टीने पूर्णपणे निरुपयोगी आहेत. मात्र ज्या ठिकाणी वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. मात्र हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावं लागेल. समाजवादी माणूस हा परिवर्तनशील असतो. त्यामुळे तो अंधश्रद्धेच्या विरुद्ध असतो आणि याचा व्यत्यासही खरा आहे. अंधश्रद्धा विरोधी चळवळीतील माणसं भाषा जपून वापरतात, मात्र विवेकानंद ही लक्ष्मण रेषा अनेकदा सहजपणे ओलांडतात. विवेकानंद ही लक्ष्मण रेषा कशामुळे ओळखू शकतात? त्याचा फायदा काय, तोटा काय
ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोतच. मात्र विवेकानंदांची ही अग्निफुलं सर्वांनीच नीटपणे समजावून घेतली पाहिजेत. त्यातील काही ज्वालाग्राही विचार असे आहेत. जे ग्रंथात सांगितलं आहे त्याच्यावर मी विश्वासही ठेवू शकत नाही किंवा अविश्वासही करू शकत नाही. जे माझ्या बुद्धीला पटतं, जे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे किंवा अनुभवलं आहे तेवढंच मी स्वीकारलं. हे अमेरिकेत 23 मार्च 1900 रोजी दिलेल्या व्याख्यानातलं वाक्य आहे. ज्याला आपण आज आपला धर्म म्हणतो तो ठिकठिकाणच्या लहान लहान ग्रामदैवतांमध्ये आणि क्षुद्र खुळचट रूढींमध्ये सामावलेला आहे. एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलली म्हणजे काही तुमचा धर्म बुडत नाही, मुळीच बुडत नाही. लक्षात ठेवा, रूढी या नेहमीच बदलत आल्या आहेत, बदलल्या पाहिजेत. याच भारतात असा एक काळ होता की गोमांस खाल्ल्या वाचून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे. वेदात तुम्हाला आढळेल की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. जेव्हा लक्षात आलं की या शेतीप्रधान देशात बैल मारल्याने शेतीचंच नुकसान होतं, तेव्हा ही रूढी बंद पडली आणि गोमांस निषिद्ध मानलं जाऊ लागलं. हे त्यांनी मदुराई इथे त्यांना दिलेल्या मानपत्राला जेव्हा उत्तर दिलं होतं त्यात सांगितलेलं आहे. कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नकोस. वेद थापाडे आहेत. शास्त्र जर माझ्या अनुभूतींशी किंवा उपलब्धींशी जुळतील तर ते त्या शास्त्रांचंच भाग्य. सर्वात श्रेष्ठ शास्त्र स्वतः मीच आहे. यज्ञयाग आणि देवदेवतार्चन हे निष्फळ आहे. कुमारी वाल्डो यांनी संकलित केलेल्या विचारांमधून हा विचार दैवी वाणी या पुस्तकात संग्रहित आहे. भारतातील थोर विचारवंतांमध्ये बुद्धदेव हेच असे एकमेव आहेत की ज्यांना जातीभेद मान्य नव्हता. इतर सर्वच दार्शनिकांनी सामाजिक अंधविश्वासांना कुरवाळलं आहे. समाजाच्या खुळचट समजुतींना खतपाणी घातलं आहे. कितीही उंच उडाले तरी त्यांच्या मनात घार आणि गिधाडांचीच वृत्ती आहे. मंगळवार 9 जुलै 1895 रोजी विवेकानंदांनी दिलेल्या प्रवचनात त्यांनी हे सांगितलं आहे. जुन्या दंतकथांना, रूपकांना वेश देऊन त्यांना वेडपट महत्त्व दिल्याने अंधविश्वास आणि खुळचट समजुती बळावतात. हा मानवी समाजाचा दुबळेपणा आहे आणि भोंदू लोक त्याचाच फायदा घेऊन समाजाला नागवतात. कृपया कोणत्याही खुळचट समजुतींचं आणि अंधविश्वासांचं समर्थन करू नका, त्यांना विरोध करा. 26 जुलै 1895 रोजी विवेकानंदांनी बृहदारण्यक या उपनिषदावर प्रवचन देताना हे सांगितलं आहे. देशात कोणत्याही समाजाला हितकारक विचार मांडल्यावर त्याच्या विरुद्ध रूढीप्रिय सनातनी लोकांनी संतापून मोर्चे उघडावेत हे होणारच. छळ, अत्याचार सहन करण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनी या परिवर्तनाच्या लढाईपासून दूर राहणंच श्रेयस्कर आहे. बेलूर मठात 1901 मध्ये त्यांनी जे भाषण दिलं त्यातून हे वाक्य घेतलंय. जे धर्मगुरू आज सत्वगुणी म्हणून मिरवत आहेत त्यातील 90% खरे तर तमोगुणी आहेत. आता आपण या देशातील लोकांना मांस आणि मासे खाऊन कार्यप्रवण करण्याची गरज आहे. 1898 मध्ये बेलूर मठात त्यांनी आपल्या शिष्यांचं प्रबोधन करताना अशा रीतीने मांसाहाराचं समर्थन केलेलं आहे. शंकराचार्यांची बुद्धी वस्ताऱ्याच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे. दक्षिणी भटजींप्रमाणे ब्राह्मण असल्याचा त्यांना भलताच गर्व आहे. ब्राह्मणेतर जातींना ब्रह्मज्ञान होणार नाही हे वेदांत सूत्र भाष्यात किती ठामपणे सांगितलं आहे त्यांनी. आणि हा केवढा भयंकर माणूस वादात हरवून त्यांनी कितीतरी बौद्ध श्रमणांना जाळून मारून टाकलंय. बेलूर मठात आपल्या शिष्यांचं प्रबोधन करताना त्यांनी हे सांगितलंय. आपण जोवर माणूस आहोत तोवर आपल्याला ईश्वराची
मानवापेक्षा उच्चतर कल्पना करता येणार नाही. ज्यावेळी आपला मेंदू अधिक प्रगल्भ होईल त्यावेळी आपल्याला कदाचित काही वेगळं दर्शन घडेल, पण आज मात्र आपणाला त्याची मानवरूपातच उपासना करायला हवी. खरी अडचण ही आहे की धर्मग्रंथातील एखादा उतारा घेऊन आणि त्यात गडबडगुंडा करून मतलबी पुरोहित त्यातून हवा तो अर्थ काढतात. आपल्या भक्तिविषयक प्रवचनांमधून त्यांनी हा विचार सांगितलेला आहे. हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला हे अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. कृपा करून आपले अभिप्राय व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपल्या अभिप्राय कळवा. अद्याप आपण विकासवाणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच घंटेच्या बटणावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशी नवनवीन अभिवाचनं जेव्हाही अपलोड होतील तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. धन्यवाद.